राज्यामध्ये अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण कुटुंबाचा आणि समाजाचा मुख्य कणा असणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत। महिला सक्षमीकरणाच्या गप्पा आपण नेहमीच मारतो, पण महाराष्ट्र सरकारने आता केवळ गप्पा न मारता एक अत्यंत ऐतिहासिक आणि ठोस पाऊल उचललंय। राज्यातील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, अविवाहित आणि कोणत्याही पुरुषाच्या आधाराशिवाय आपल्या संपूर्ण कुटुंबाचा भार एकट्याने खांद्यावर वाहणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकार आता देशातील एक अत्यंत व्यापक आणि स्वतंत्र एकल महिला धोरण घेऊन येत आहे। महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नुकतीच या संदर्भात रिपीट महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी नुकतीच या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात या निर्णयाचं स्वागत होत आहे। आपल्या समाजात आपण पाहतो की पतीच्या निधनानंतर वैवाहिक वादामुळे किंवा वेगवेगळ्या कौटुंबिक कारणांमुळे महिलांना एकाकी आयुष्य जगावं लागतं। अशा वेळी त्यांना केवळ सामाजिकच नाही तर प्रचंड मोठ्या आर्थिक आणि मानसिक संघर्षाला सामोरं जावं लागतं। अनेकदा तर कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा क्लिष्ट नियमांमुळे शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यातही या महिलांना अनेक अडचणी येतात। यात सगळ्या अडचणी कायमच्या दूर करून या महिलांना समाजात सन्मानानं आणि स्वाभिमानानं जगता यावं, हाच या धोरणाचा मुख्य उद्देश आहे। आता हे धोरण केवळ कागदावर राहणार नाही तर ते आर्थिक, व्यवहार्य आणि प्रभावी करण्यासाठी सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेत। पहिलं म्हणजे विशेष मसुदा समिती। या धोरणाचा अचूक आराखडा तयार करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे। यामध्ये केवळ अधिकारीच नसतील तर या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल। दुसरं म्हणजे राज्यस्तरीय सर्वेक्षण। आपल्या राज्यात नेमक्या किती एकल महिला आहेत, त्यांची नेमकी आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे, त्यांना नक्की कोणत्या समस्या भेडसावत आहेत, याची अगदी अचूक आकडेवारी गोळा करण्यासाठी राज्यभर एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे। आजवर आपल्याकडे वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये योजना होत्या, पण पहिल्यांदाच या सर्व एकल महिलांना एकत्रितपणे केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर हक्कांसाठी एक स्वतंत्र धोरण आखलं जात आहे। हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे।